आपण पाहिलं तर शेतकऱ्यांच्या पेरणीची लगबग आता सुरू झालेली आहे। मी असंच आहे पाहिलं तर अंबाजोगाई तालुक्यातील सोपवडे या शिवारामध्ये आहे। पाहिलं तर या ठिकाणी शेतकरी आता पेरणीला यांनी सुरुवात केलेली आहे। तर तसं पाहिलं तर मेमध्ये चांगला पाऊस पडला होता आणि याच्या अनुषंगाने जूनमध्ये आता आजपासून या शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आहे। चांगला पाऊस झालेला आहे आणि या ठिकाणी आता पारंपरिक पद्धतीने शेतकरी या ठिकाणी पेरणी करण्याला दिसून येत आहे। या ठिकाणी पाहिलं तर गहू उडीद मुडीद हे पेरतात। तर काय सांगाल आता तुम्ही जूनमध्ये तुम्ही आता पारंपरिक पद्धतीने पेरण्यास सुरुवात केलेली आहे, पाऊस कसा पडला काय सांगाल? पाऊस चांगला पडलेला आहे आमच्याकडे, पेरणीलायक पाऊस आहे। आम्ही सध्या पेरणी चालू केलेली आहे। मरग नक्षत्र चालू आहे, मरग निघालेला आहे। पुढील अंदाजानुसार आता पेरणी आम्ही सुरू केलेली आहे। तसं पाहिलं तर दरवर्षी आपण जूनमध्ये 22 ते 23 तारखेला पेरण्यास सुरुवात करत असतो, म्हणजे आता थोडी लवकर पेरणी झाली असं वाटत नाही? हो, लवकर व्हायली, पण पाऊस पडण्याचा अंदाज आहे आमच्याकडे। आता जवळजवळ ओल चांगली झालेली आहे, 3-4 फूट ओल झालेली आहे, त्यामुळे आम्ही पेरणीला सुरुवात केलेली आहे। तसं पाहिलं तर कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं की 15 जूनच्या नंतर शेतकऱ्यांनी पेरणी करण्यात यावी। मात्र तुम्ही आता लवकर पेरणी करतात, उद्या एखाद वेळेस पाऊस नाही झाला तर तरी आमचे 15 दिवसापर्यंत हे जगू शकते पिकं। आमचं ओल चांगली असल्यामुळे, जमीन चांगली असल्यामुळे जमिनीचे ओल कमी होणार नाही 15 दिवस। तोपर्यंत 15 दिवसात पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे आम्हाला। ते पाहिलं तर या ठिकाणी 20 ते 25 फूट काळी जमीन आहे त्या इकडल्या भागातल्या, त्यामुळे आता 15 दिवस पाऊस नाही पडला तर शेतकऱ्यांना त्याचा गॅरंटी आहे की हे जमिनीमध्ये पीक होणार। त्यामुळे पाहिलं तर शेतकऱ्यांनी आता या ठिकाणी पेरणीला चांगल्या पद्धतीने सुरुवात करायला दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, अंबाजोगाई, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।